विशालचा मास्टरमाइंड प्लॅन उघड झाला. तन्वी वाचली, करण फसला आणि रुचिताचा राग 7व्या आसमानात. मी आधीच सांगितलं होतं, ही टोळी फुटणारच. आणि हे माझे शब्द नाहीयेत, थेट प्रेक्षकांच्या कमेंट्स आहेत. पण आज जे घडलंय त्यानंतर सगळ्यांना एकच प्रश्न पडतोय. विशाल नेमका कोणाचा गेम खराब करतोय आणि कोणाला पुढे आणतोय? काल नॉमिनेशनच्या वेळी तन्वी आणि राकेश दोघेही विशालला नॉमिनेट करायला इतके एक्सायटेड होते की विशेषतः तन्वीने तर थांबायलाच नकार दिला. बोलत राहिली, पुश करत राहिली आणि अखेर विशाल नॉमिनेट. पण आज सीन पूर्ण बदललेला आहे. करण आणि तन्वी यांच्यातून एकाला नॉमिनेट करायचं असताना विशालने असा डाव टाकलाय की सगळेच बघत राहिले. तो थेट म्हणतो, तन्वी गेल्या 2-3 आठवड्यांपासून खूप दिसतीये, म्हणून मी तिला नॉमिनेट करणार नाही. आणि करणचं नाव पुढे. इथूनच सुरू होतो खरा खेळ. दीपाली सय्यद आधीच भडकलेली, कारण तिचं आणि तन्वीचं जबरदस्त भांडण झालं होतं. त्यामुळे हा निर्णय एकमताने झाला असं वाटते. पण विशाल इतक्या सहज सहवत होतोय याचाच अर्थ काहीतरी मोठं शिजतंय. कालपर्यंत बोलणं चालू होतं, रोशन भजनकरला बाहेर काढायलाच हवं. तो आपल्या टोळीचा आहे तर त्याने साथ द्यायलाच हवी. पण आज विशालच रुचिता आणि अनुश्रीच्या अगदी अगेन्स्ट जाताना दिसतोय आणि त्यामुळे घरात खळबळ उडालीये. रुचिताचा राग तर अनावर. ती थेट विशालला धमकी देते, तुला जर तन्वीकडे जायचं असेल किंवा तिला पुन्हा टोळीत घ्यायचं असेल तर मला आधी सांग, नाहीतर मी ही टोळी सोडून देते. लक्षात ठेवा, तन्वी आधी याच टोळीचा भाग होती आणि मध्येच तिनेच टोळीला रामराम ठोकला होता. इतकं सगळं घडत असताना विशाल मात्र हसत बसलेला, कारण त्याच्या डोक्यात एकच मास्टर प्लॅन. तन्वीलाही आपल्या बाजूना घ्या, मग विरोधात बोलणारच कोण उरणार नाही. पूर्ण टोळी एका बाजूला आणि उरलेले फक्त सहन करणारे. म्हणूनच तन्वीही म्हणते, हा माझा गेम प्लॅन आहे. म्हणजेच आज रात्री काहीतरी मोठा स्फोट होणार आहे. विशालने स्वतः नॉमिनेट होऊन सुद्धा तन्वीला वाचवणं, हा त्याग आहे की डाव? रुचिताचा राग घर फोडणार का? तुमचं मत काय? विशाल खरंच मास्टरमाइंड आहे की हा गेम शेवटी त्याच्यावरच उलटणार? कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि असेच मसालेदार अपडेट्स हवे असतील तर आत्ताच TV4 मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.